अहिल्यानगर सिव्हिल MA नंबर 102/2022च्या कोर्टाच्या आदेशानुसार वारस नोंद आणि इतर कामकाजावर दिनांक 31 जानेवारी 2019 पासून 2025 पर्यंतच्या कामकाजात पुरावे देण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप करत लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी किशोर मधुकर रायमुकर यांनी दिनांक 3 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय। किशोर मधुकर रायमुकर राहणार रामनगर अहिल्यानगर येथील तहसीलदार व महसुली विभागातली नाव नोंदणी कोर्टाच्या आदेशाने केलेल्या सुनावणीला व केलेल्या कामकाजाला दिरंगाई व कानडोळा करून चुकीच्या पद्धतीने अवलोकन करून सुनावणी 11/7/2025 घेऊन त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा कामकाजाचा वारस नोंदीचा ऑर्डर महसूल विभाग, कुळ कायदा नेवासा व कुळ कायदा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा कोर्टाच्या आदेशाने व झालेल्या संबंधित वरिष्ठांच्या पत्रानुसार सुद्धा ते कुठल्याही प्रकारचे दाद देण्यास मला जमवून देऊ राहिले नाहीत। आज अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा कोर्ट कामाची सुनावणी झाली। सामनेवाले महाराष्ट्र शासनाचे लोक त्यांनी कुठलाही म्हणणं न देता युक्तिवाद करणे मला भाग पाडतात, पण त्यांनी युक्तिवाद नाही दिला, नो से म्हणून करून टाकलं। आता मला ते म्हणतात तुम्हाला विलंब झाला। सुप्रीम कोर्टाचा जजमेंट कॉपी दिलेली आहे, त्याला जोडलेली आहे आपल्याला कामेत, त्याचासुद्धा ते म्हणतात याला काही उपयोग नाही। म्हणजे दिवाणी कोर्ट आणि न्याय प्रणाली यांच्या दृष्टीने कोणत्या अधिकाराची हे मला समजून नाही राहिलं। पण आमची वारस नोंद 2019 पासून वडिलोपार्जित आईचं नाव मिळकतीमध्ये आहे आणि महसूल विभागाकडनं ते वगळले। मंडलाधिकारी सर्कल चांदा व सर्कल घोडेगाव यांनी कुठल्याही प्रकारची सुनावणी वेळी फक्त हजर राहिले, पण आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पत्र दिलेले आहेत, अजूनपर्यंत रिपोर्टिंग आलेला नाही व त्या आधारावर आज कोणत्याच कामाचं निष्कर्ष दिसत नाही। त्या कारणाने माझी मानसिक, शारीरिक व आर्थिक मला माळेवाड्यापासून तर पूर्ण कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी यावं लागतं व आजपर्यंत 2019 पासून तर नेवासापर्यंत जाणं होतं। आता इथं बी ती चक्कर हेलपाटे कोर्टाच्या आदेशाचा अवमान करतात। याच्यावर मला मानसिक आणि शारीरिक त्रासाचा छळ झाल्या कारणाने मी येणाऱ्या 3/11/2025 रोजी अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। तरी सदर मी वकील नाही, स्वतः अर्जदार व वारसदार भूमिहीन शेतकरी असल्या कारणाने आमचे वारस हे भूमिहीन आहेत। त्याच्याही कुठल्या प्रकारचं महसूल मंत्र्यांनी दिलेल्या पत्राचा सुद्धा यांनी कुठल्याही प्रकारचा बावनकुळे साहेबांचा कोणताही आदेश यांनी आजपर्यंत कचऱ्याच्या टोपलीवर टाकला आहे। तर इतर किती लोकांना त्रास देत असेल। मुळा कॅनल प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा सुद्धा अधिकारी संबंधित निवाडे देत नाहीत। भूसंपादन 7 वाले सुद्धा महिला